नमस्कार मुलांनो, MKS गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिवाई टेक्स्टबुकमधील एक धडा शिकणार आहोत. 7वीच्या पुस्तकातील सुसंगती सदा घडो. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस टायटल? सुसंगती सदा घडो. सुचा अर्थ होतो चांगला आणि संगती म्हणजे कंपनी. सदा म्हणजे नेहमी. यू शुड ऑलवेज हॅव अ गुड कंपनी असा त्याचा अर्थ होतो. सुसंगती सदा घडो. तर आता ह्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की दिस इज अबाउट अ कंपनी, अ गुड कंपनी. दिस लेसन इज अबाउट अ गुड कंपनी. आता हा जो धडा आहे तो मी धडा वाचणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण या आधीचे लेसन्ससुद्धा त्याचेसुद्धा व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत. तुम्हाला जर हे व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही MKS गुरुकुल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ या सेक्शनमध्ये तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओज मिळतील. तर आता आपण याची प्रिफेस वाचूया. सो प्रिफेस म्हणजे प्रस्तावना. जीवन जगत असताना अनेक प्रकारची चांगली वाईट माणसे आपल्या सहवासात येतात. सो वाईल लिव्हिंग अ लाईफ वी कम अक्रॉस विथ डिफरंट पीपल. some of these people are good or bad and we always come across this mixed people. निश्चितच त्यांचा परिणाम आपल्यावर होत असतो. Certainly these people affect our lives. प्रस्तुत लघुनिबंधात, प्रस्तुत म्हणजे प्रेझेंट, लघुनिबंध म्हणजे शॉर्ट एसे. सो इन दिस शॉर्ट एसे उच्च शिक्षणासोबतच चांगल्या संगतीचे महत्त्व सांगितलेले आहे. सो इन दिस शॉर्ट एसे अलॉंग विथ हायर एज्युकेशन इम्पॉर्टन्स ऑफ गुड कंपनी इज मेन्शन. जीवनात, आता आपण धडा वाचूया. जीवनात यशस्वी होण्यासाठी जशी उच्च शिक्षणाची गरज असते त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या संगतीची सुद्धा गरज असते. हे नेहमी प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवले पाहिजे. सो टू बिकम सक्सेसफुल इन लाईफ म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी हायर एज्युकेशन इज नीडेड. ओके, दॅट एव्हरीवन नोज. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या संगतीची सुद्धा गरज असते. बट अलॉंग विथ इट एव्हरी स्टुडंट नीड अ गुड कंपनी and every student should always keep this in his mind. ओके, प्रत्येकाने हे लक्षात ठेवायलाच पाहिजे की along with higher education good company is needed. विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षक नेहमी सांगत असतात, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडावे. आता ह्याचा अर्थ काय? सो while teaching students, teacher always tells that आम्ही बी घडलो तुम्ही बी घडावे. आता ह्याच्यामध्ये दोन अर्थ आहेत. जर तुम्ही हा शब्द एकत्र वाचला, बी घडलो बिघडलो, तर त्याचा अर्थ होतो स्पॉइल. पण तुम्ही जर असं वाचलात की बी घडलो, गिव्हिंग अ पॉज बिटवीन बी अँड घडलो, देन द मीनिंग विल बी टोटली डिफरंट. सो विच मीनिंग यू आर टेकिंग, दॅट इज इम्पॉर्टंट. सो आम्ही बी घडलो याचा अर्थ काय? वी हॅव ट्रान्सफॉर्म, यू शुड ऑल्सो ट्रान्सफॉर्म टू. This is the good meaning. And the bad meaning is that आम्ही बिघडलो म्हणजे we got spoiled, you should get spoiled too. You should not take the second meaning. So वाक्याचा खरा अर्थ जाणून you should know the real meaning. जो विद्यार्थी स्वतःला घडवण्याचे नेहमी प्रयत्न करतो तोच शेवटी यशस्वी ठरतो. The student who understand the real meaning of this sentence and try hard, that student gets successful in life. बरं का बालमित्रांनो, ज्यांना वाटतं आपले शिक्षक आपल्याला बिघडण्याचे धडे देत आहेत त्यांची प्रगती कधीच होत नाही. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? बरं का बालमित्रांनो, ज्यांना वाटतं आपले शिक्षक आपल्याला बिघडण्याचे धडे देत आहेत. बिघडण्याचे म्हणजे स्पॉइलिंग, धडे म्हणजे लेसन्स. ओके, सो लिसन फ्रेंड्स. Those who are thinking that our teachers are giving lessons of spoiling, okay, they never progress. म्हणजे ज्यांना वाटतं की आपले शिक्षक आपल्याला बिघडण्याचे धडे देत आहेत, those who are thinking that our teachers are giving us lessons of spoiling, those students or they never progress. शिक्षणाबरोबर मुलांना संगत ही निरनिराळ्या पद्धतीने घडवत असते. सो अलॉंग विथ एज्युकेशन कंपनी इज ऑल्सो फॉर्मॅटिंग द स्टुडंट्स इन डिफरंट वेज. ओके, सो अलॉंग विथ एज्युकेशन कंपनी
is very important and it formats students or kids in a different way. परंतु त्या संगतीतील माणसं किंवा मुलं कोणत्या गुणाची आहेत हे आधी प्रत्येकाने पाहिले पाहिजे. म्हणजे त्या संगतीतील माणसं म्हणजे द पीपल which are there in that company or kids, so you should know about the qualities of those people and kids which are there in your company. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याशी मैत्री करता, whenever you are doing a friendship or you are spending time with someone, you should know that which qualities that friend have or the person with whom you are spending time. You should know which qualities that person is having or which good things that person is having, so you can learn from that person. ओके, सो हे आधी प्रत्येकाने पाहिले पाहिजे. सो वन शुड नो अबाउट दिस बिफोर मेकिंग अ फ्रेंडशिप. बाळांनो, तुम्ही मुलं म्हणजे देवाघरची फुलंच रे. सो चिल्ड्रन, यू आर लाईक अ फ्लॉवर्स ऑफ गॉड. ओके, तुम्हाला जसं घडवावं, ज्या वातावरणात रुळवावं तसं तुम्ही घडता आणि रुळता. सो इथे लेखक काय म्हणतायत की तुम्ही देवाघरची फुलं आहात. ओके, म्हणजे यू आर व्हेरी इनोसंट, यू आर व्हेरी सॉफ्ट. सो देर इज नथिंग इन युअर माइंड. यू आर प्लेन, यू आर एम्प्टी, यू आर लाईक अ फ्लॉवर्स. ओके, सॉफ्ट अँड ब्युटिफुल. तुम्हाला जसं घडवावं मीन्स यू गेट फॉर्मेटेड अँड ॲक्लिमेटाइज ॲज पर द वे यू हॅव बीन फॉर्मेटेड. म्हणजे तुम्हाला जसं घडवावं, इफ समवन वॉन्ट्स टू फॉर्मेट in with his way, then you can format as per him. Okay, because your mind is very clean, nothing is there in your mind, so you get formatted and acclimatized as per the way you have been formatted or as per the surrounding provided. तुम्हाला जसं वातावरण तुम्हाला दिलेलं असतं त्याप्रमाणे तुम्ही घडत जाता. कुठल्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवता. सो यू ट्रस्ट इमिजिएटली ऑन एनिथिंग. कारण तुम्ही खूप साधे आहात, तुम्ही खूप सरळ आहात, इनोसंट आहात. पण चांगले वाईटाची पारख करणे आपण शिकले पाहिजे. पण हे जरी चांगलं असलं तरी सुद्धा, बट वी नीड टू लर्न व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गुड अँड बॅड. पारख करणे म्हणजे यू नीड टू सिलेक्ट व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. ओके, or you need to select or you need to differentiate or you need to choose what is correct and what is wrong or what is good and what is bad. तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. सो टुडे आय विल टेल अ स्टोरी. श्रीरंगचे वडील त्याच्या बालपणातच देवाघरी गेले. सो श्रीरंग्स फादर पास्ड अवे इन हिज चाइल्डहुड. ओके, आज ही जी स्टोरी आहे ती श्रीरंगची आहे. सो श्रीरंगचे वडील त्याच्या बालपणातच देवाघरी गेले. सो श्रीरंग्स फादर पास्ड अवे इन हिज चाइल्डहुड. परंतु जाण्याआधी त्यांनी श्रीरंगला अनेक छान छान गोष्टी सांगितल्या होत्या. बट बिफोर पासिंग अवे, परंतु जाण्याआधी म्हणजे बिफोर पासिंग अवे, ही हॅज टोल्ड मेनी नाईस स्टोरीज टू श्रीरंग. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगत कुणाची केली पाहिजे आणि संगतीतले कोणते गुण अंगीकारले पाहिजे. सो ह्याचा अर्थ काय, तर त्यांनी त्या श्रीरंगला अनेक गोष्टी जाण्याआधी सांगितल्या, त्यातली महत्त्वाची. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही हॅज मेन्शन टू हिम दॅट विथ whom वी शुड नीड टू डू अ फ्रेंडशिप. ओके, सो त्यांनी सगळ्यात सांगितलेली महत्त्वाची गोष्ट कुठली, तर संगत कुणाची केली पाहिजे. द इम्पॉर्टंट अमंग देम इज हुज कंपनी वी नीड टू डू. ओके, आणि संगतीतले कोणते गुण अंगीकारले पाहिजेत अँड विच क्वालिटी वी शुड अडॅप्ट फ्रॉम दॅट कंपनी. अंगीकारली पाहिजे म्हणजे अडॅप्ट. श्रीरंगला लहानपणापासूनच देवाच्या पूजेची आणि भजनाची खूप आवड होती. सो since his childhood he is fond of worshipping God and bhajans. Bhajans म्हणजे devotional songs. Okay, so since his childhood only he loves to do
puja, means worshipping God, and he used to like the bhajans, means devotional song. तो नेहमी सकाळ आणि संध्याकाळ काही वेळ देवाच्या भक्तीत घालवायचा. सो ही यूज टू स्पेंड सम टाइम इन द मॉर्निंग अँड इन द इव्हिनिंग इन गॉड्स डिवोशन. भक्तीत घालवायचा म्हणजे इन गॉड्स डिवोशन. शाळेतील त्याचे मित्रही काही टवाळखोर तर काही अभ्यासू होते. सो सम ऑफ हिज स्कूल फ्रेंड्स, शाळेतील त्याचे मित्र, काही मित्र कसे होते, सम ऑफ हिज स्कूल फ्रेंड्स आर नॉटी, ओके, अँड or you can say mischievous, and some are studious. पण त्यांच्या संगतीत राहूनही त्याने आपल्या मनावर चांगलाच ताबा ठेवला होता. Now he has a company of both, some naughty or mischievous kids and some are studious kids. पण त्यांच्या संगतीत राहूनही त्याने आपल्या मनावर चांगलाच ताबा ठेवला होता. So though these both types of kids were there in his company, he has kept a good control on his mind, even staying with their company. म्हणजे त्याला अशी मुलं होती जी मस्तीखोर पण होती, तरी सुद्धा he has a control over his mind. टवाळखोर मुलांमध्ये वेळ घालवूनही त्याने स्वतः कधी टवाळखोरपणा केला नाही. सो आफ्टर स्पेंडिंग टाइम विथ दिस mischievous kids, he didn't do that mischievousness. Okay, he didn't do that mischievousness. म्हणजे जरी तो त्यांच्या संगतीत राहिला तरी त्याने स्वतः असं केले नाही. दुसऱ्याने आपल्या मार्गावर काटे पसरले की आपण त्याच्या मार्गावर फुले पसरावी, या वडिलांच्या शिकवणीने श्रीरंग प्रेरित झालेला होता. हे आपण आधी पण शिकलोय. दुसऱ्याने आपल्या मार्गावर काटे पसरले की आपण त्याचे, हे आधीच्या लेसन्समध्ये सुद्धा आलेलं आहे. सो इफ समवन स्प्रेड thorns on your root, we need to spread flowers only. We should not spread the thorns. We should spread the flowers. Means somebody or someone is behaving bad with you, you should not do the same thing with him. You should always behave good. अशी शिकवण. So this type of teaching his father has done with his father has taught him this type of teaching, or this type of thoughts he has given to him. So that's why he was always impressed with this thought. Okay, if someone spread thorns on your root, we need to spread flowers. This preaching of his father made him inspired. त्याच्यामुळे तो त्या शिकवणीने इन्स्पायर व्हायचा. तो नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यातच आपला आनंद शोधायचा. सो ही यूज टू ऑलवेज हेल्प अदर्स अँड फाइंड द हॅपीनेस इन हेल्पिंग अदर्स. ओके, तो नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यातच आपला आनंद शोधायचा. ही यूज टू हेल्प अदर्स अँड फाइंड हॅपीनेस इन दॅट. त्याला नेहमी पराक्रमी योद्ध्यांचे चरित्र वाचायला आवडे. सो पराक्रमी योद्धे म्हणजे काय? He used to like to read biography of brave warriors. ओके, पराक्रमी योद्धे म्हणजे brave warriors. चरित्र म्हणजे biography. So he used to like to read the biographies of great warriors. भगवान कृष्ण, प्रभू श्रीराम यांच्या नीतिकथा, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाच्या कथा तो नेहमी वाचायचा. So he used to read moral stories of Bhagwan Krishna, Prabhu Sri Ram. Along with that, the bravery stories of Chhatrapati Shivaji Maharaj, Jhansichi Rani Lakshmibai, Maharana Pratap. So all these people have a great place in our history, and he used to read the bravery story of these people. तुकारामांचे अभंग, कीर्तन तो आनंदाने ऐकायचा. अभंग, कीर्तन, these are the devotional. Abhanga is a devotional song. Kirtan is also one of the type of that which expresses the importance of God, or the devotional things about the God. Okay, so Bhagwan Krishna, Prabhu Shri Ram and Chhatrapati Shivaji Maharaj, Rani Lakshmibai, Maharana Pratap, he used to read about all these people. आणि तुकारामांचे अभंग, कीर्तन तो आनंदाने ऐका. सो ही यूज टू लिसन संत तुकाराम्स अभंग अँड
कीर्तन व्हेरी हॅपीली. अभंग म्हणजे डिवोशनल सॉन्ग आणि कीर्तन म्हणजे डिवोशनल सॉन्ग फॉर प्रेझिंग गॉड. सो ही यूज टू लिसन ऑल दिस थिंग्स. भारूड बघायला त्याला खूप आवडायचे. सो भारूड इज अ फोक आर्ट. So he used to like to see the folk art, Bharud. Okay. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, प्रीतिलता वाडेकर, भगतसिंग अशा अनेक देशभक्तांची चरित्रे वाचत वाचत तो लहानाचा मोठा झाला. He has grown up while reading the biographies of patriots such as महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, प्रीतिलता वाडेकर अँड भगतसिंग. नेहमी हुशार आणि आचरणाने चांगल्या माणसाची संगत केल्यामुळे, रोज चांगले विचार वाचल्याने, चांगली पुस्तके वाचल्याने आज तो चांगला विचारवंत झाला आहे. सो ड्यू टू ऑलवेज अकंपनिंग अ क्लेवर अँड गुड बिहेवियर पीपल, रीडिंग गुड thoughts daily, reading good books, a good ideologist, he become a good ideologist. So due to always being in a company of clever and good behaved people, reading good thoughts, reading good books daily, he has become a ideologist, चांगला विचारवंत. So now he become a good or he has become a good ideologist because of reading all these things and following all these people. See what you are doing. You people are always watching the mobile, watching the reels and all. So that is not good. You should always read good books. That makes your thought process very clean and you can think over what is correct, what is bad, what is good, what to choose. That all the good books can help you to decide in your future. So you should always keep yourself away from this digital media and you should read good books. आपल्या ज्ञानाच्या जोरावर आज तो अनेक लोकांना आपल्या मुलांना कसे घडवले पाहिजे, कोणते संस्कार कशा पद्धतीने केले पाहिजे हे सांगतो. सो आता तो काय झालाय, आता तो मोठा झालाय श्रीरंग. ओके. अँड ही हॅज बिकम अ good ideologist. Now what he is doing, based on his knowledge, he is telling people, त्याच्या ज्ञानाच्या जोरावर, so based on his knowledge, he is telling people how to format their kids, okay, and also explain about their nourishment. पण बाळांनो, तुम्ही म्हणाल शिक्षणाचा त्याग करून फक्त चांगल्या संगतीने तुम्ही हे सर्व साध्य कराल तर तो तुमचा समज खोटा ठरेल बरं का. But children, if you are thinking that only with the help of good education, only with the help of good company and sacrificing education you can do that, then you are wrong. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की फक्त कंपनी इम्पॉर्टंट आहे आणि शिक्षण नाही तर तुम्ही रॉंग आहात. सो चिल्ड्रन, इफ यू आर ओनली थिंकिंग दॅट यू कॅन सॅक्रिफाईस द एज्युकेशन अँड विथ गुड कंपनी यू कॅन अचीव ऑल, देन यू आर रॉंग. कुठल्याही शिखराच्या टोकावर चढायचं असेल तर शिक्षणाचा पाया हा उभारलाच पाहिजे. सो यू कॅनॉट सॅक्रिफाईस एज्युकेशन. यू शुड हॅव गुड कंपनी अलॉंग विथ हायर एज्युकेशन. You can do that. If you are thinking that you can sacrifice education and along with only with good company you can achieve everything, then you are wrong. कुठल्याही शिखराच्या टोकावर चढायचं असेल तर शिक्षणाचा पाया हा उभारलाच पाहिजे. If you want to go on the top of any hill, then base of everything is education. Okay. जसे घर बांधताना मूळ पायाची गरज असते तसे आयुष्यात मोठे होण्यासाठी शिक्षणरूपी पाया गरजेचा आहे. सो while building a home, main base is necessary. Okay. While building a home, जसं घर बांधताना मूळ पायाची गरज असते, so base is necessary. Similarly, to grow big in life, you should have a base of education. आज तो एक मोठा विचारवंत झाला आहे. टुडे ही हॅज बिकम अ गुड थिंकर और आयडियोलॉजिस्ट.
तशीच तुमची सुद्धा काही स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी बाळांनो खूप शिक्षण घ्या. सो इफ यू आर हॅव्हिंग ड्रीम्स लाईक हिम, देन टू फुलफिल or accomplish those dreams you need to have a good education. पण ते शिक्षण घेत असताना आजूबाजूचे वातावरण, तुमचे मित्रमैत्रिणी यांच्यासोबत संगत करत असताना त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही याचा विचार मनापासून करा. सो while taking that education you have to think about the surrounding. आजूबाजूचे वातावरण म्हणजे सराउंडिंग. तुमचे मित्रमैत्रिणी मीन्स युअर फ्रेंड्स त्यांच्यासोबत संगत करत असताना अँड वाईल अकंपनिंग दोज फ्रेंड्स यू नीड टू थिंक which things you should learn from them and which things you should not learn from your company, and you should always have a thought in your mind. ओके, म्हणजे तुमच्या आजूबाजूला फ्रेंड्स आहेत तर त्या फ्रेंड्सकडून तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायच्या नाही आहेत. यू शुड थिंक बोथ ऑफ दिस थिंग्स इन युअर माइंड. ओके, म्हणजे जसं तुमचं शिक्षण महत्त्वाचं आहे तशी तुमची कंपनी महत्त्वाची आहे, तुमचं आजूबाजूचं वातावरण इम्पॉर्टंट आहे. सो सराउंडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, युअर कंपनी इज व्हेरी इम्पॉर्टंट, अँड यू शुड लर्न दॅट विच थिंग्स यू शुड अडॅप्ट फ्रॉम दोज things, that is environment or surrounding and your friend circle. उज्ज्वल भविष्याच्या पूर्तीसाठी अशी कोणती वाईट सवय मनाला लावून न घेता स्वतःला आयुष्याचा विद्यार्थी समजून शिकत राहा. म्हणजे काय, उज्ज्वल भविष्य पूर्तीसाठी म्हणजे फॉर ब्राईट फ्युचर वी शुड नॉट अडॅप्ट एनी ऑफ द बॅड हॅबिट अँड वी अज्युम दॅट वी आर अ लाईफ स्टुडंट अँड ऑलवेज ट्राय टू लर्न. ओके, म्हणजे आपण आयुष्याचा विद्यार्थी आहोत, म्हणजे वी आर अ स्टुडंट ऑफ लाईफ अँड वी आर इन अ लर्निंग फेज. ऑलवेज यू शुड बी अ स्टुडंट आणि वी शुड हॅव फॉर अवर ब्राईट फ्युचर वी शुड नॉट हॅव एनी ऑफ द बॅड हॅबिट. ओके, आणि स्वतःला आयुष्याचा विद्यार्थी समजून शिकत राहा. सो कीप लर्निंग by assuming that you are the student of life. आणि ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चांगलं शिकता येईल अशी संगत करा. ऑलवेज हॅव अ कंपनी फ्रॉम विच यू कॅन लर्न समथिंग गुड. किंवा संगत केली असेल तर ती कधीच सोडू नका. अँड इफ यू हॅव अ गुड कंपनी दे नेवर लिव्ह दॅट कंपनी. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की हा माझा मित्र चांगला आहे, ओके, आणि मी त्याच्याकडनं खूप चांगल्या गोष्टी शिकतोय, देन नेवर लिव्ह दॅट कंपनी. चांगले ऐका, चांगले बघा, चांगले वाचा, चांगले वागा, वाईटाकडे दुर्लक्ष करा. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? लिसन नाईस थिंग्स, सी नाईस थिंग्स, रीड नाईस थिंग्स, बिहेव नाईसली अँड अवॉइड ऑर इग्नोर बॅड थिंग्स. अन्यायाला वाचा फोडा. अन्यायाला वाचा फोडा म्हणजे काय? अन्याय म्हणजे इनजस्टिस. सो ब्रेक द सायलेन्स अगेन्स्ट इनजस्टिस. सुशिक्षितांच्या, विद्वानांच्या, हुशार विद्यार्थ्यांच्या, थोर समाजसेवकांच्या सानिध्यात राहून स्वतःच्या मनावर सुविचाराची पेरणी करून घ्या. म्हणजे काय तर सो गुड थॉट्स ऑन युअर माइंड बाय स्टेईंग इन द कंपनी ऑफ लर्नेड म्हणजे विद्वान, ओके, एज्युकेटेड म्हणजे सुशिक्षित, देन क्लेवर स्टुडंट्स म्हणजे हुशार विद्यार्थी, थोर समाजसेवक मीन्स ग्रेट सोशल वर्कर, and you should always have a company of all of these and so good thoughts in your mind. हे सर्व करत असताना तुमच्याकडे नम्रता असली पाहिजे, हे मात्र विसरू नका. सुशिक्षितांच्या, विद्वानांच्या, हुशार विद्यार्थ्यांच्या, थोर समाजसेविकांच्या सानिध्यात राहून स्वतःच्या मनावर सुविचारांची पेरणी करून घ्या. सो गुड थॉट्स, पेरणी करून घेणे म्हणजे सो गुड थॉट्स ऑन युअर माइंड by staying in a company of learned people, educated people, clever people and great social workers. हे सर्व करत असताना तुमच्याकडे नम्रता असली पाहिजे, हे मात्र विसरू नका. सो डोंट फॉरगेट दॅट while doing this you should have a politeness. नम्रता म्हणजे पोलाइटनेस. यश तुमचा पत्ता शोधत एक दिवस नक्की तुमच्या दारावर येऊन धडकेल. म्हणजे जर तुम्ही हे सगळं केलं म्हणजे तुमची कंपनी आणि एज्युकेशन
ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही वाईजली चूज केलात, तुम्ही हार्डवर्क केलं, तर यश तुमचा पत्ता शोधत एक दिवस नक्की तुमच्या दारावर येईल. सो सक्सेस विल कम टू यू अँड सर्चिंग युअर ॲड्रेस. ओके. सो यश तुमचा पत्ता शोधत एक दिवस नक्की तुमच्या दारावर येऊन धडकेल. सो सक्सेस विल कम टू युअर डोअर स्टेप सर्चिंग युअर ॲड्रेस. असा हा छान धडा आहे. यामध्ये आजच्या काळामध्ये आपण जे चुकीच्या संगतीमुळे बरीच मुलं वाया चाललेली आहेत आणि त्यांच्या मनावरती परिणाम होत आहे. अभ्यासापासून ही मुलं परावृत्त होत आहेत आणि वेगळ्या गोष्टींकडे ती आकर्षिली जात आहेत. सो किड्स और स्टुडंट्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सोशल मीडिया, बॅड थिंग्स, and they are going away from the good reading, good books, good company. So this is a very good lesson for those kids, and not only for those, for all the kids. This lesson is very good because it shows how to behave, how to have a good company, and how to become a successful in your life. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही तुम्ही जर आमच्या MKS गुरुकुलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.